प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज ही बुधवारची साप्ताहिक प्रार्थना पुन्हा एक वार देव परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेली आहे. या आपण यावेळेस प्रभूला समर्पित होऊया, ही प्रार्थना देखील प्रभूच्या हातामध्ये देऊया आणि परमेश्वराने आज या प्रार्थनेद्वारे आम्हाला आध्यात्मिक लाभ द्यावा, सामर्थ्य द्यावं, धैर्य द्यावं, ही देखील आपण यावेळेस प्रभूजवळ विनंती करूया. या प्रियांनो, आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे आणि या प्रार्थनेमध्ये आपण प्रभूला समर्पित होऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू येशू राया, आम्ही तुझे उपकार मानित आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या, की प्रभू तू येथवर आमचा सांभाळ केला. तुझी दया कृपा प्रभू आमच्या जीवनावर तू कायम केली आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी तू आम्हाला दिली, म्हणून आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू यावेळेमध्ये तू आमचा सहाय्यक व मदतनीस हो, जो वरदस्त आमच्या जीवनावर ठेव बापा. आणि प्रभू परमेश्वरा या प्रार्थनेद्वारे प्रभू आम्ही सहभागी होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रभू तू आशीर्वादित कर. आमची असमयी तुला प्रार्थना आहे. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, आमच्याद्वारे तू स्तवन करून घे बापा. ही देखील आमची असमयी तुला प्रार्थना आहे बापा. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आमच्या प्रत्येकांच्या तू संवेतो प्रभू. या समय तुला हीच विनंती आम्ही करीतो बापा. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही तुला देत आहोत बापा. प्रभू आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये दे. ती पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो ऐक बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. या आपण यावेळेस काही गीतांच्याद्वारे देवाच्या स्तवनामध्ये सहभागी होऊया. स्क्रीनवर आपल्या प्रत्येकांकरिता पुढे गीत देण्यात येत आहेत. या गीतांच्या माध्यमातून देव परमेश्वराचं स्तवन, त्याची स्तुती आराधना आपण यावेळेस मिळून करूया. हे पिता, मेरी प्रार्थना सुन. हे पिता, मेरी प्रार्थना सुन. मुझे शुद्ध मन दे, पवित्र बना. मुझे जांच और परख सिद्ध बना. हे पिता, मेरी प्रार्थना सुन. हे पिता, मेरी प्रार्थना सुन. तू मेरे जीवन का आधार है. मैं मिट्टी हूँ, तू मेरा कुम्हार है. जीवन प्रकाशित कर दे, अभिषेक कर. तू मेरा आत्मिक श्रृंगार है. तू मेरे जीवन का आधार है. मैं मिट्टी हूँ, तू मेरा कुम्हार है. जीवन प्रकाशित कर दे, अभिषेक कर. तू मेरा आत्मिक श्रृंगार है. हे परमेश्वर, मेरे अंदर शुद्ध मन उत्पन्न कर. हे परमेश्वर, मेरे अंदर शुद्ध मन उत्पन्न कर. आशीष दे
हे मेरे प्रेमी पिता, आशीष दे हे मेरे प्रेमी पिता, मुझे शुद्ध मन दे, पवित्र बना, मुझे जांच और परख सिद्ध बना। हे पिता, मेरी प्रार्थना सुन, हे पिता, मेरी प्रार्थना सुन। आँखें मेरी तू खोल दे, ताकि तेरे भव्य रूप मैं देख सकूं। कान भी मेरे तू खोल दे, ताकि तेरी शीरीन आवाज सुन सकूं। आँखें मेरी तू खोल दे, ताकि तेरे भव्य रूप मैं देख सकूं। कान भी मेरे तू खोल दे, ताकि तेरी शीरीन आवाज सुन सकूं। हे परमेश्वर, मुझको जांच कर तू अब जान ले, और अनंत के मार्ग में मेरी अगुवाई कर। आत्मा दे हे मेरे प्रेमी पिता, आत्मा दे हे मेरे प्रेमी पिता, मुझे शुद्ध मन दे, पवित्र बना, मुझे जांच और परख सिद्ध बना। हे पिता, मेरी प्रार्थना सुन, हे पिता, मेरी प्रार्थना सुन। हे पिता, हे पिता, हे पिता, हे पिता। परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला चरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला चरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव, सत्यपथाने मज नेतो. आपुल्या नावासाठी देव, सत्यपथाने मज नेतो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. ही स्तुती आराधना प्रभूला केल्यानंतर या प्रियांनो, प्रभूच्या वचनाकरिता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करू. आपण पुन्हा एक वार प्रभूला प्रार्थनेद्वारे समर्पित होऊया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझे आभार मानत आहोत बापा, की प्रभू आमच्याद्वारे तुझं स्तवन तू करून घेतलंस. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू या स्तवनाचा प्रभू आध्यात्मिक लाभ आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आम्हाला प्रदान कर, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभुराय, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये यावेळेस समर्पित करीत आहोत. तू आमचा जिवंत देव आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, तुला आमची प्रार्थना आहे बापा, की प्रभू आता तुझ्या पवित्र वचनावर आम्ही मनचिंतन करू, ते देखील आमच्याकरिता आशीर्वादित कर. प्रभू, आमची या समय तुला नम्र विनंती आहे पित्या. प्रभू, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू परमेश्वर, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला चालेल, हीच तुला विनंती करीत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो. प्रभू येशूच्या मधुर व प्रेमळ नामात आपण प्रत्येकाला सलाम. आणि आजच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. या प्रियांनो, यावेळेस आपण मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं आपण विशेष करून वाचन करूया. यावेळेस आपण आपापल्या पवित्र शास्त्रातून याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय वचन 10 आणि 11 आपण यावेळेस वाचणार आहोत. नवीन करार यातील याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय वचन 10 आणि 11. द बुक ऑफ जेम्स चॅप्टर 5 वर्सेस 10 and 11. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर
ह्या विषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्या विषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. परमेश्वर देव, वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या मनोचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव हा महान देव आहे. त्याची दया कृपा आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर त्या देवाने केलेली आहे. आज आम्ही परमेश्वराच्या वचनावर मननचिंतन करीत आहोत. या मननचिंतनाचा जो विषय आपण विशेष प्रकारे आज घेतलेला आहे तो विषय आम्हाला येण्याप्रमाणे सांगतो की धीराचे अंतकरण, द हार्ट ऑफ पेशन्स. धीराचे अंतकरण, द हार्ट ऑफ पेशन्स. आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो जे देवाचे लोक आहेत. परमेश्वर देवाने जेव्हा त्याच्या लोकांना आशीर्वादित केलं, त्यांची निवड केली, त्यांनी देवासाठी आपलं जीवन जगावं यासाठी जेव्हा त्यांना वेगळं केलेलं आहे आणि या देवाच्या निवडलेल्यांनी जेव्हा संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, जुना करार असो नवीन करार असो, यांनी देवाला एक योग्य तो प्रतिसाद आपल्या जीवनातून दिलेला आहे. समर्पित प्रतिसाद त्यांनी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी दिलेला आम्हाला आढळून येतो. पण हा प्रतिसाद देत असताना माझ्या प्रियांनो, महत्वाची गोष्ट त्यांच्या जीवनातून जी आमच्या जीवनामध्ये कित्ता म्हणून आम्ही घेऊ शकतो, त्याचं लागूकरण आमच्याही जीवनामध्ये आम्ही करू शकतो, ते म्हणजे आम्हाला दिसून येते की धीर, पेशन्स, धीराचे अंतकरण. त्यांनी प्रभूसोबत आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना धीराने ते आपलं जीवन जगलेले आहे. दे लिव्ह अ पेशन्स लाईफ. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते धीराने आपल्या जीवनाची वाटचाल त्यांनी केली. धीराने त्यांनी आपली पाऊलं प्रभूमध्ये उचललेली आहेत. त्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर इस्रायल लोकांना देवासाठी जीवन जगणं हे सोपं अशा प्रकारचं नव्हतं. कठीण, त्यांच्यासाठी अनेक प्रकारे कठीण प्रसंग त्यांच्या जीवनावर उद्भवलेले आहेत. जेव्हा ते देवासाठी वेगळे करण्यात आले, लोक जेव्हा त्यांच्याकडे पाहत होते तर आम्हाला आढळून येईल जुन्या करारातील इतिहासामध्ये लोक त्यांच्याकडे एक लहानसा कळप म्हणून पाहत होते. एक छोटं राष्ट्र देवाने स्वतःसाठी निवडलं होतं. पण अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर देव म्हणतो, जरी तुम्ही छोटे राष्ट्र आहात पण तुमच्याद्वारे त्याचं सामर्थ्य प्रकट करण्याकरिता देवाने त्या इस्रायल लोकांची, त्या छोट्याशा कळपाची, त्या छोट्या राष्ट्राची, त्या ठराविक लोकांची निवड जी आहे ती प्रभूने स्वतःसाठी केली होती की त्याचं सामर्थ्य, त्याचा पराक्रम, त्याचं वैभव परमेश्वराने त्यांच्याद्वारे प्रकट करावं. आणि आज आम्हाला देखील देवाने निवडलेलं आहे माझ्या प्रियांनो की आमच्याद्वारे परमेश्वर देव त्याचं सामर्थ्य, आमच्याद्वारे परमेश्वर देव त्याचा पराक्रम आणि आमच्याद्वारे परमेश्वर देव त्याचं वैभव जे आहे ते या जगामध्ये प्रकट करू पाहत आहे. आम्ही देखील देवाचे निवडलेले आहोत, देवासाठी वेगळे केलेले आहोत. देव परमेश्वरासोबत आपलं जीवन जगत असताना माझ्या प्रियांनो आम्ही हे म्हणू शकत नाही की हे सोपंच जीवन आहे. कारण आम्ही जेवढं प्रभूच्या जवळ जातो तेवढं सैतान जो आहे तो आमच्यावर हल्ले करतो. आम्हाला देवापासून परावृत्त होण्याकरिता तो अनेक प्रकारचे संकट, प्रसंग आमच्या जीवनामध्ये देतो. पण त्यातून आम्हाला विशेष प्रकारे पुढे निघून जावयाचं आहे. ती परिस्थिती आम्हाला, त्या परिस्थितीतून आम्हाला पुढे निभावून जावयाचं आहे. कारण देवाचं सामर्थ्य, देवाचं पराक्रम आणि देवाचं वैभव जे आहे ते आमच्या जीवनाद्वारे परमेश्वर देव प्रगट करू पाहत आहे. आणि माझ्या प्रियांनो, याकरिता गरजेची जी गोष्ट आहे ती म्हणजे धीराचं अंतकरण. द हार्ट ऑफ पेशन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन आवर डे टू डे ख्रिश्चन लाईफ. आमच्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनामध्ये हे धीराचं अंतकरण जे आहे ते आमच्यासाठी फार गरजेचं आहे. अनेक वेळा आम्ही पाहतो देव परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थनेचं उत्तर लवकर भेटत नाही. उदाहरणार्थ आम्ही दानियल पाहतो, दानियेलाविषयी म्हणण्यात येतं त्याने जेव्हा परमेश्वराला प्रार्थना केली त्याची पहिल्याच दिवशी प्रार्थना मान्य करण्यात आली होती, ऐकण्यात आली होती. पण विशेष प्रकारे सैतानाची अडखळणं अशा प्रकारे त्या प्रार्थनेचं उत्तर देणाऱ्या त्या संदेशवाहकाकडे, त्या देवदूताकडे होते की त्याला 21 दिवसाचा कालावधी विशेष प्रकारे त्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता लागलेलं आम्हाला आढळून येतं. परमेश्वर देव प्रार्थनेचं उत्तर देतो. आम्ही अनेक वेळा प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेच्या उत्तराला आम्हाला विलंब लागतो, पण देव परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देतो. त्याकरिता माझ्या प्रियांनो आम्हाला धीराने वागणे, धीराने चालणे, धीराने वर्तणे आम्हाला फार गरजेचे आहे. द हार्ट ऑफ पेशन्स, धीराचं अंतकरण आमच्या जीवनामध्ये असणं फार फार गरजेचं आहे. आम्ही जेव्हा याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय पाहतो तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की
याकोब जो आहे तो आता जेव्हा मंडळीला हे पत्र लिहित आहे, या पत्रामध्ये तो त्यांना विविध विषयांवर तो विशेष प्रकारे त्यांच्याशी चर्चा करीतो. आम्हाला दिसून येतो की तो त्यांना सांगत आहे की आम्ही परमेश्वरासोबत असताना आपली वागणूक कशी ठेवावी, आपलं खरं धर्माचरण आम्ही कशा प्रकारे ठेवावं, आम्ही श्रद्धा देवावर विश्वास आम्ही कशा प्रकारे ठेवावा, आमचा विश्वास जो आहे तो आम्ही कृतीमध्ये कशा प्रकारे आणावा. केवळ विश्वास ठेवूनच चालत नाही, पण विश्वास जो आहे तो कृतीविना मेलेला आहे, या प्रकारचा बोध त्याने केलेला आहे. आणि शेवटी या 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहतो तर याकोब जो आहे तो आता त्यांना सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध करत आहे. हा सोशिकपणा काय आहे तर सहनशीलता तुम्ही आपल्या जीवनामध्ये बाळगावी, तुम्ही धीराने जीवन जगावे, धीराचं अंतःकरण तुमच्यामध्ये तयार व्हावं, याविषयी तो त्यांना बोध करीत आहे. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये धीराने आम्ही वागावं किंवा नाही वागावं अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते. माझ्या प्रियांनो, उन्मत्त मनाचे लोक म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळा आम्ही वागतो, वर्ततो. आमची वागणूक अशा प्रकारे असते, आमचा व्यवहार अशा प्रकारे असतो की आम्ही उन्मत्त होऊन जातो. आम्हाला उतावळीपणा आमच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आमच्यावर तो प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. पण देवाचे जे निवडलेले लोक आहेत त्यांनी उतावळेपणाने नव्हे, त्यांनी उन्मत्त होऊन नव्हे, त्यांनी धीराने, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सहनशीलतेने आपल्या जीवनाची वाटचाल करणे फार गरजेचे आहे. कारण देवाची ही आमच्यासाठी इच्छा आहे की आम्ही आपल्या जीवनामध्ये नेहमी विशेष प्रकारे आमच्या संकटांमध्ये, आमच्या अडीअडचणींमध्ये आम्ही धीराने आपल्या जीवनाची वाटचाल करावी, आम्ही धीराने आपल्या जीवनामध्ये पुढे आणि पुढे जावं, ही परमेश्वराची आमच्यासाठी इच्छा आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहतो, वचन आम्हाला सांगतं कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला म्हणतं तुम्ही देवाचे प्रिय व निवडलेले आहात. 3रा अध्याय कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 12वं वचन बघा काय म्हणतं, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. या ठिकाणी सांगण्यात येत आहे तुम्ही देवाचे प्रिय व निवडलेले लोक आहात, तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात, म्हणून तुम्हाला काय करावयाचं आहे, करुणायुक्त हृदय, तुम्हाला ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही तुम्हाला धारण करावयाची आहे. हे करुणायुक्त हृदय, ही सौम्यता, ही लीनता, ही सहनशीलता माझ्या प्रियांनो कुठल्या गोष्टीला दर्शविते तर ही धीराचं अंतःकरण जे आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये धारण करण्याकरिता सांगत आहे. ही सहनशीलता तुम्ही आपल्या जीवनामध्ये धारण करणे गरजेची आहे. ही सौम्यता, लीनता, ममता, करुणायुक्त हृदय तुम्ही आपल्या जीवनामध्ये धारण करणे गरजेची आहे. ते धीराचं अंतःकरण जे आहे ते आमच्यामध्ये निर्माण केलं जावं, ही देवाची आम्हा त्याच्या निवडलेल्यांकरिता, आम्हा त्याचे जे पवित्र व आम्ही जे त्याचे प्रिय लोक आहोत आमच्याकरिता देवाची इच्छा आहे. माझ्या प्रियांनो, हे सहनशीलतेचं, हे धीराचं अंतःकरण जे आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये धारण करणे गरजेचे आहे. परमेश्वर देवाची आमच्यासाठी ही इच्छा आहे की आम्ही धीराने जीवन जगावं. ते धीराचं अंतःकरण आमच्या प्रत्येकाचं आमच्या सोबत असावं. आम्ही आणखीन जर वचन पाहतो तर आम्हाला अशा प्रकारे दिसून येते. विशेष प्रकारे जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला हे देखील सांगतं, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन जर आम्ही पाहतो तर ते वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. अंतःकरण जे धीराचं आमचं होणं गरजेचं आहे, ते धीराचं अंतःकरण प्राप्त करण्याकरिता जीवनातील संकटांमध्ये आम्हाला धीर धरायचा आहे. पहिली गोष्ट ही लीनता जी आहे, ही सौम्यता जी आहे, ही सहनशीलता जी आहे, हा धीर जो आहे माझ्या प्रियांनो हे आम्हाला धारण करायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते स्वीकार करायचं आहे. ही पहिली गोष्ट आम्हाला देवाच्या वचनातून या ठिकाणी कळून येत आहे. धीराचं अंतःकरण आम्ही धारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही वचनाच्या माध्यमातून पाहत आहोत. वचन आम्हाला म्हणतं तुम्ही संकटात धीर धरा. आमच्या जीवनामध्ये संकट येणार आहेत, अडीअडचणी येणार आहेत, असे प्रसंग येणार आहेत की ते आम्हाला कदाचित विशेष प्रकारे आमच्या विश्वासामध्ये आम्हाला हलवून टाकतील, हादरून टाकतील. पण माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला सांगतं संकटात धीर धरायचं आहे. हे धीराचं अंतःकरण आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता ते अंतःकरण आम्हाला धारण करायचं आहे. त्यासोबतच जीवनातील संकटांमध्ये आम्हाला धीर धरायचा आहे. आम्हाला विशेष प्रकारे उतावळेपणाने आपल्या जीवनाची वाटचाल आम्हाला न करता आम्हाला आपल्या जीवनामध्ये
संकटात धीर धरणे हे देखील आमच्यासाठी फार गरजेचे आहे, वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. माझ्या प्रियांनो, हा संकटातील धीर जो आहे तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणे फार फार गरजेचे आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 2 वचन 12वं वचन आम्हाला म्हणतं की तुम्ही सहनशीलता ही धारण करा. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये विचार करूया, ही सहनशीलता मी आपल्या जीवनामध्ये धारण केली आहे काय? देवासोबत आपलं जीवन जगत असताना, आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे वाढत असताना, प्रार्थना करत असताना, देवाचं वचन वाचत असताना, ऐकत असताना, त्याच्यावर मनन चिंतन करीत असताना, देवाची स्तुती आराधना करीत असताना हा धीर जो आहे तुम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेला आहे काय? प्रभू सोबत जेव्हा मी माझ्या जीवनाची वाटचाल करीत आहे, हा धीर माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. धीराचा कित्ता ज्या देवाच्या निवडलेल्यांनी आपल्या जीवनातून प्रगट केलेला आहे, तो कित्ता आम्हाला घ्यायचा आहे. तो कित्ता आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावयाचा आहे, हे देखील देवाचं वचन आम्हाला सांगतं. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 2रं वचन जर आम्ही पाहिलं, ते देखील आम्हाला वचन अशा प्रकारे सांगतं, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. जी सहनशीलता आम्ही या ठिकाणी म्हणत आहोत, जे धीराचं अंतकरण आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की ते आम्हाला धारण करावयाचं आहे, संकटामध्ये आम्हाला धीर धरायचा आहे. वचन आम्हाला हे देखील सांगतं की ती सहनशीलता, ते धीराचं अंतकरण धारण केल्यानंतर, संकटांमध्ये धीर धरल्यानंतर आता आम्हाला ती सहनशीलता जी आहे ती दाखवायची आहे. एकमेकांमध्ये, ज्या लोकांमध्ये आम्ही आहोत, कदाचित आपल्या कुटुंबामध्ये आहोत, माझ्या पत्नीसोबत, माझ्या पतीसोबत, माझ्या लेकरांसोबत, माझ्या आईवडिलांसोबत, जेथे कुठे माझ्या मित्रमंडळीसोबत, माझ्या ओळखीच्या लोकांसोबत, माझ्या विशेष प्रकारे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत, ज्या लोकांसोबत मी आहे त्या ठिकाणी मला ही सहनशीलता जी आहे ती प्रीतीने एकमेकांना तुम्ही दाखवून द्या, अशा प्रकारे या ठिकाणी वचन सांगतं. तुम्ही एकमेकाने प्रीतीने एकमेकांना तुम्ही वागवून घ्या, अशा प्रकारे या ठिकाणी वचन सांगत आहे. म्हणजे ती सहनशीलता, ते धीराचं अंतकरण जे आहे ते केवळ तुमच्यामध्येच राहावं नाही, ते तुम्ही धारण करून तसेच तुम्ही राहू नये, पण ते तुम्हाला आता प्रगट करणे देखील गरजेचं आहे, हे वचन या ठिकाणी सांगतं. आम्ही जेव्हा इस्रायल लोकांच्या जीवनाकडे पाहतो, देवाच्या निवडलेल्यांकडे पाहतो, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्या संदेष्ट्यांनी, त्या निवडलेल्यांनी, देवाच्या सेवकांनी जी सहनशीलता आपल्या जीवनामध्ये धारण केली होती, जे धीराचं अंतकरण त्यांनी त्यावेळी आत्मसात केलं होतं, ते धीराचं अंतकरण केवळ त्यांनी स्वतःपुरतं सीमित ठेवलं नाही, पण त्यांनी ते त्यांच्या सोबत वावरणाऱ्या लोकांसोबत त्यांनी ते अंतकरण जे आहे ते त्यांनी प्रगट केलेलं आहे. एकमेकांना त्यांनी प्रीतीने वागवून घेतलेलं आहे, ही देखील गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते. ते धीराचं अंतकरण जे आहे ते आमच्या जीवनातून प्रगट होणे हे देखील फार गरजेचे आहे. आम्हाला जेव्हा शास्त्रपाठ आम्ही पाहतो, जो आम्ही वाचलेला आहे, तो आम्हाला सांगतो की बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्याविषयी तुम्ही कित्ता घ्या. हा कित्ता कशासाठी घ्यायचा आहे? तो माझ्यापुरतं सीमित ठेवण्याकरिता कित्ता घ्यायचा नाही आहे, तो कित्ता प्रगट करण्याकरिता घ्यायचा आहे. ते आमच्यासाठी कित्ता झालेले आहेत, आम्हाला इतरांकरिता धीराचा कित्ता होणे गरजेचे आहे. आमच्या जीवनाचं जणू काही कर्तव्य आहे, हे वचन आम्हाला सांगत आहे. बंधूंनो, ज्या संदेष्ट्याविषयी, देवाच्या निवडलेल्यांविषयी विशेष प्रकारे जे ते बोलले त्याविषयी, त्यांच्या दुःख सहन व त्यांच्या धीराविषयी जो कित्ता आम्ही विशेष प्रकारे ऐकलेला आहे, तो कित्ता तुम्ही घ्या. आणि पुढे वचन आम्हाला अशा प्रकारे म्हणतं, पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. निश्चितच मोशेने इस्रायल लोकांचं सहन केलं. त्याच्या मागे कुरकुर लावून लोक होते की तू आम्हाला मारण्याकरिता या जंगलामध्ये, या रानामध्ये घेऊन आला काय? तिथे त्या मिसर देशामध्ये आम्ही मरत होतो, हे तुला चांगले वाटले नाही का की जेणेकरून या जंगलामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहे? पण माझ्या प्रियानो, त्याने त्या ठिकाणी उतावळेपणाने, उन्मत्त होऊन त्याने त्या ठिकाणी उत्तर दिलेले नाही, पण त्याने सौम्यतेने, लीनतेने त्याने त्या ठिकाणी ते धीराचं अंतकरण आत्मसात केलं. आणि त्याने आम्ही पाहतो की तो धीर जो आहे त्याच्या जीवनातून त्याने प्रगट केलेला आहे. त्याने त्या ठिकाणी देव परमेश्वराच्या द्वारे जे धीराचं अंतकरण त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं होतं, त्याने आत्मसात केलं होतं, त्याने धारण केलं होतं, त्याने त्याच्या जीवनातून ते प्रगट केलं. सहनशीलता, सौम्यता, लीनता, करुणायुक्त हृदय त्याच्या त्या धीराच्या अंतकरणातून त्या लोकांच्या सोबत त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि आम्ही विशेष प्रकारे त्या मोशेला धन्य म्हणतो. आम्ही पुढे देखील पाहिलं तर आम्हाला आढळून येईल, दानियल
शद्रक, मेषक, अबेदनगो हे देवाचे निवडलेले जन होते. दानियेलाचं पुस्तक जेव्हा आम्ही पाहतो त्यामध्ये आम्हाला आढळून येतं दानियल देखील आमच्यासाठी एक सहनशीलतेचा कित्ता आहे. धीराचं अंतःकरण त्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं होतं. याचा कित्ता आम्हाला त्याच्या जीवनातून प्राप्त होतो आणि म्हणून त्याविषयी म्हणण्यात येतं की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये संकट आलं, त्याच्या शत्रूंनी, त्याच्या विरोधकांनी जेव्हा त्याच्या विरुद्ध षडयंत्र रचला, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, त्यावेळी देखील त्याची सहनशीलता, त्याच्या धीराचं अंतःकरण आम्हाला त्या ठिकाणी आढळून येत आहे. त्याने उतावळ्याने, उन्मत्त मनाने त्याने त्या ठिकाणी त्याच्या विरोधकांचा त्या ठिकाणी विरोध केला नाही, पण त्याने धीराचं अंतःकरण जे त्याला प्राप्त झालं होतं, त्या धीराच्या अंतःकरणाने त्याने सहनशील केलं. त्याने त्या ठिकाणी सहनशीलता प्रगट केली आणि माझ्या प्रियांनो, त्या सिंहाच्या गुहेमध्ये जेव्हा त्याला टाकण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याचं संरक्षण केलं. देवाने त्या सिंहांच्या तोंडांना त्या ठिकाणी बंद केलेलं आहे, त्याचं जीवन सुरक्षित राखलं. त्याच्या धीराचं अंतःकरण जे आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करून देणारं ठरलेलं आहे. आणि आज आम्ही दानियेलाला निश्चितच आपल्या जीवनामध्ये धन्य म्हणतो. आम्ही शद्रक, मेषक, अबेदनगो यांच्या देखील जीवनाचं धीराचं अंतःकरण आम्ही त्यांच्या जीवनातून पाहतो की त्यांना विशेष प्रकारे त्या भट्टीमध्ये, धधकत्या भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, पण त्यांनी धीराने त्या ठिकाणी वाट पाहिली, देवाच्या वेळेची वाट पाहिली. देवावर ते त्या ठिकाणी विशेष प्रकारे आपला भरोसा ठेवून होते, देवावर ते अवलंबून होते, देवावर त्यांनी आपला विश्वास टाकला होता आणि त्या धीराचं अंतःकरण जे आहे त्या भट्टीमध्ये देखील माझ्या प्रियांनो त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. ते उतावळे झाले नाही, त्या ठिकाणी त्या परिस्थितीला ते घाबरून गेले नाही. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांनी विशेष प्रकारे देवाला सोडलेलं नाही, पण देवाला ते धरून राहिले. का? कारण धीराचं अंतःकरण त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं होतं. हे धीराच्या अंतःकरणाविषयी त्यांनी जे दुःख सहन केलेलं आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे जो त्रास सहन केलेला आहे, माझ्या प्रियांनो, त्याविषयी आम्ही त्यांना धन्य म्हणतो, कारण ते देवाचे निवडलेले आशीर्वादित लोक होते. देव परमेश्वर आज आम्हाला देखील आशीर्वादित करू पाहत आहे. आम्हाला देखील देव परमेश्वराची धन्यता देऊ पाहत आहे. पण त्यासाठी माझ्या प्रियांनो, हे धीराचं अंतःकरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. त्या धीराच्या अंतःकरणाने आज आम्हाला स्वतःला परिपूर्ण करून घेणं गरजेचं आहे, कारण देवाची आमच्यासाठी ही इच्छा आहे. देव परमेश्वर आम्हाला त्याच्याकरिता जेव्हा तो निवडलेला आहे, देवाने जेव्हा आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे, देवाचं वचन म्हणतो तुम्ही देवाचे पवित्र, प्रिय व निवडलेले लोक आहात, म्हणून तुम्ही करुणायुक्त हृदय, लीनता, ममता, सौम्यता, सहनशीलता ही तुम्ही धारण करा. आज आम्हाला ती सहनशीलता, ते धीराचं अंतःकरण माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्हाला धारण करावयाचं आहे. वचन या ठिकाणी आम्हाला जेव्हा आम्ही जे वाचलेलं आहे याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये फार प्रचलित, फार ओळखीचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या समोर या ठिकाणी ठेवण्यात आलं, ते म्हणजे इयोबाचं. इयोबाच्या दुःख सहनाविषयी, इयोबाच्या धीराविषयी माझ्या प्रियांनो आम्ही सर्वांनी ऐकले आहे. आम्ही कदाचित त्याच्यावर मनन चिंतन केलेलं आहे. आम्ही त्याला जवळून विशेष प्रकारे त्याच्या पुस्तकामध्ये जे त्याच्याविषयी देण्यात आलेलं आहे, या पवित्र शास्त्रातून त्याला फार जवळून आम्ही ओळखत आहोत. माझ्या प्रियांनो, त्याचं जे दुःख सहन आहे त्याविषयी आम्ही त्याच्या धीराविषयी आम्ही ऐकले, पाहिले, जाणले. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की देवाने त्याच्याविषयीचा जो हेतू होता तो हेतू त्या ठिकाणी सिद्धीस नेलेला आहे. तो हेतू जो आहे तो देखील आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे की देवाचं गौरव. आम्ही सुरुवातीतच ही गोष्ट म्हटलेली आहे की देव परमेश्वर जो आहे तो आमच्याद्वारे त्याचं सामर्थ्य, आमच्याद्वारे त्याचा पराक्रम आणि आमच्याद्वारे त्याचं वैभव जे आहे ते परमेश्वर देव प्रगट करू इच्छितो. इयोबाच्या जीवनातून देवाने त्याचं सामर्थ्य प्रगट केलं. इयोबाच्या जीवनातून परमेश्वराने त्याचा पराक्रम प्रगट केलं. इयोबाच्या जीवनातून परमेश्वराने त्याचं वैभव जे आहे ते प्रगट केलेलं आहे. त्याच्या जीवनातील, इयोबाच्या जीवनाशी जो हेतू होता तो देवाने कशा अद्भुत रीतीने पूर्ण केला. त्याच्याकडून सर्व जरी विशेष प्रकारे हिरावून घेण्यात आलं, त्याचं सर्व निघून गेलं, चाललं गेलं, लुटल्या गेलं, पण माझ्या प्रियांनो देव परमेश्वराने त्याला परत दुपटीने वापस केलेला आहे. हा देवाचा हेतू आहे. जेव्हा आम्ही धीराचं अंतःकरण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करीतो, आम्ही जेव्हा धीराने जीवन जगतो, त्यावेळेस परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला दुप्पट आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देतो. आमच्या जीवनामध्ये जेही आमचं होतं नव्हतं जरी गेलं, पण परमेश्वर देव परत आमच्या जीवनामध्ये ते आम्हाला मिळवून देतो. आम्हाला त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. हा देवाचा हेतू आहे. धीराचं अंतःकरण जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्मसात करतो, आम्ही जेव्हा जीवनातील संकटांमध्ये, अडीअडचणींमध्ये, विशेष प्रकारे आमच्या जीवनातील विरोधमय परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा टिकून राहतो, त्या धीराने आम्ही जेव्हा जीवन जगतो, परमेश्वर देव दुपटीने त्याचा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रदान करीतो.
माझ्या प्रियांनो, तो देवाचा आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव आम्हाला देऊ इच्छित आहे. आम्ही त्याचे पवित्र, प्रिय व निवडलेले असे लोक आहोत. परमेश्वर आम्हाला म्हणतो की ते धीराचं अंतःकरण तुम्ही धारण करा. तुम्ही संकटात धीर धरा. दावीद म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि देव परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. धीर धरून मी परमेश्वराची वाट पाहिली आणि देव परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. स्तोत्र 40 आणि त्याचं पहिलं वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, आम्हाला देखील धीर धरून परमेश्वराची वाट पाहायची आहे, त्याच्या वेळेची वाट पाहायची आहे. आम्हाला देव परमेश्वर जो आहे तो आमच्यासाठी, आमच्या पक्षाचा आहे, याची आम्हाला धीर धरून मोठ्या आशेने आम्हाला वाट पाहायची आहे. परमेश्वर देव आमच्यासाठी लढणार आहे. या निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 14वं वचन सांगतं, परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, तुम्ही शांत राहा. इस्रायल लोकांना हा संदेश प्राप्त झाला, परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, तुम्ही शांत राहा. अर्थात परमेश्वर त्यांना सांगू इच्छित होता, संकट आलेली आहे, तुमच्या पाठलाग तुमचे शत्रू करत आहेत, पण तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. माझ्या प्रियांनो, ते धीराचं अंतःकरण देव परमेश्वराने त्यांना धारण करण्याकरिता त्या समयी सांगितलं. आजही तो देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते धीराचं अंतःकरण प्राप्त करून घेण्याकरिता आम्हाला आव्हान करीतो त्याच्या वचनाद्वारे. माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये शांततेने, धीराने, सहनशीलतेने ते धीराचं अंतःकरण जे आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये धारण करावं आणि त्या परमेश्वर आमच्या बाजूने लढणार आहे, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमचा संगाती होणार आहे, परमेश्वर देव त्याचं सामर्थ्य, परमेश्वर देव त्याचा पराक्रम, परमेश्वर देव त्याचं वैभव आमच्या जीवनातून प्रगट करणार आहे, याची आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष करून वाट पाहायची आहे. वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की देवाचा जो हेतू योबाच्या जीवनातून होता तो तुम्ही पाहिलेला आहे की परमेश्वर किती दयाळू व कनवाळू आहे. माझ्या प्रियांनो, याचा अनुभव आमच्या देखील जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. परमेश्वर किती दयाळू व कनवाळू आहे, त्या देवाची आम्ही आपल्या जीवनामध्ये आम्हाला वाट पाहणे गरजेचे आहे. ते धीराचं अंतःकरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आम्ही विशेष प्रकारे वचन पाहिलं तर आम्हाला वचन अशा प्रकारे सांगतं. शेवटचं वचन आपण यावेळेस वाचणार आहोत. आम्ही वाचू या पवित्र शास्त्रातून विशेष प्रकारे उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन जर आम्ही पाहिलं तर वचन या ठिकाणी म्हणतं, एखाद्या उपदेशक याचा 7वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन बघा काय म्हणतं, एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा, उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ते धीराचे अंतःकरण प्राप्त करीतो तो बरा आहे. वचन या ठिकाणी सांगताय, सहनशील मनाचा इसम बरा. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आपलं जीवन जगायचं आहे की आम्ही सहनशीलतेने आपल्या जीवनाची वाटचाल पुढे आणि पुढे करूया. परमेश्वर आम्हाला सांगतो की आम्हाला उन्मत्त मनाचं व्हावयाचं नाहीये. त्या उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम जो आहे तो बरा आहे, अशा प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये उन्मत्त मनाचं न होता सहनशील अंतःकरणाचं, त्या धीराच्या अंतःकरणाचं व्यक्तिमत्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वतः धारण करावयाचं आहे. पेशंट इन स्पिरिट इज बेटर दॅन द प्राऊड इन स्पिरिट. देवाचं वचन म्हणतं, उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम हा बरा आहे. माझ्या प्रियांनो, धीराचं अंतःकरण आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. जीवनातील परिस्थितींमध्ये, जीवनातील अडीअडचणींमध्ये, जीवनातील प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करीत असताना, जीवनातील कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी विशेष प्रकारे प्रयत्न करीत असताना आम्हाला उन्मत्त होऊन विशेष प्रकारे त्याकरिता आम्हाला धावपळ करायची नाही आहे, पण आम्हाला धीराचं अंतःकरण प्राप्त करून सहनशीलतेने, सौम्यतेने, ममतेने, लीनतेने, करुणायुक्त हृदयाने आम्हाला ते धीराचं अंतःकरण जे आहे ते धारण करायचं आहे. संकटात धीर धरायचा आहे. आणि माझ्या प्रियांनो, आमच्या जिवंत देवाची आम्हाला वाट पाहायची आहे. मोशेने देवाची वाट पाहिली. माझ्या प्रियांनो, दानिएलाने देवाची वाट पाहिली. शद्रक, मेशक, अबेदनो यांनी देवाची वाट पाहिली. आम्ही पाहतो इयोबाने देवाची वाट पाहिली. आणि माझ्या प्रियांनो, ते धीराचं अंतःकरण त्यांनी ती वाट पाहत असताना आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं आणि त्याचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाला. त्यांच्या जीवनाशी असलेला देवाचा हेतू जो आहे तो देवाने पूर्ण करून घेतला. देव परमेश्वराने आपलं सामर्थ्य, पराक्रम आणि त्याचं वैभव जे आहे त्यांच्या जीवनातून प्रगट केलेलं आहे. आमच्या जीवनाला देखील देव परमेश्वर अशा अद्भुत प्रकारे उपयोग करू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, आमची तयारी आहे काय? ते सहनशील अंतःकरण,
ते धीराचं अंतःकरण माझ्या प्रियांनो आज आम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल प्रभू सोबत करीत आहोत काय? आर वी वॉकिंग विथ आर लॉर्ड गॉड अल्मायटी विथ द हार्ट ऑफ पेशन्स? आम्ही आमच्या धीराचं अंतःकरण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून आपल्या त्या वैभवशाली त्या सर्व सामर्थ्य परमेश्वरासोबत आम्ही आज चालत आहोत काय? आमची पाऊलं आम्ही त्याच्यासोबत उचलत आहोत काय? माझ्या प्रियांनो आज आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारावयाचा आहे. देव परमेश्वर त्याचा हेतू आमच्या जीवनातून पूर्ण करू पाहतो. त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या वैभवाचा, त्याच्या पराक्रमाचा विशेष प्रकारे जो प्रगटपणा आहे तो परमेश्वर आमच्या जीवनातून इतरांसमोर तो ठेवू इच्छितो. आणि म्हणून देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही सहनशीलता जी आहे ती आपल्या जीवनातून तुम्ही दाखवून द्या, ती प्रगट करायची आहे. त्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही देवाचे प्रिय पवित्र असे निवडलेले लोक आहात आणि म्हणून आम्हाला हे धीराचं अंतःकरण जे आहे ते आपल्या जीवनामध्ये धारण करणं गरजेचं आहे. परमेश्वर हे करण्यास आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करू, त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुरवू. या प्रियांनो यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, तुझ्या पवित्र वचनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. या वचनाद्वारे प्रभू तू आमच्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर आशीर्वादित कर. प्रभू आमच्या अंतःकरणाशी तू बोल बापा आणि प्रभू ते धीराचं अंतःकरण तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रदान कर. जीवनामध्ये अनेक आव्हानं आहेत, अनेक संघर्ष आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक बिकट परिस्थिती आहे. प्रभू परमेश्वरा, प्रभू यातून पुढे जात असताना प्रभू उन्मत्त होऊन नये, उतावळेपणाने नव्हे, पण प्रभू परमेश्वरा सहनशीलतेने व धीराने प्रभू आम्ही आपली वाटचाल तुझ्यासोबत करावी. याकरिता ते धीराचं अंतःकरण तू आमच्या प्रत्येकाला प्रदान कर. आम्हा तुझ्या निवडलेल्यांना प्रदान कर. आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू मोशेच्या जीवनातून, दानिएलाच्या जीवनातून, शद्रक मेशक अबेदनगो व योबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो बापा की ते कशा धीराने प्रभू त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली आणि प्रभू त्यांच्या जीवनाशी असलेला तुझा हेतू तो तू पूर्ण केला. तू दयाळू व कनवाळू आहे हे तू प्रगट केलं. तुझं सामर्थ्य, तुझं पराक्रम आणि तुझा वैभव देखील त्यांच्या जीवनातून तू प्रगट केला आणि दुप्पटीचा आशीर्वाद प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना प्रदान केलेला आहे. प्रभू आज तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला देऊ पाहत आहे. त्याकरिता हे धीराचं अंतःकरण तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रदान कर. हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे प्रभू. आमीन. देवाची स्तुती असो. या प्रियांनो यावेळेस आपण आपलं या साप्ताहिक प्रार्थनेचं जे ऐच्छिक दान आहे ते प्रभूच्या भंडारामध्ये आपण यावेळेस समर्पित करूया. आपण पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जे गीत आहे त्या गीताच्या दरम्यान आपण आपलं दान जे आहे मोठ्या आदराने सन्मानाने आपल्या घरामध्ये आपण विशेष करून प्रभूला समर्पित करूया. कल्पना ही सर्व दीन
करूया प्रियांनो. आपल्या या दानावर परमेश्वराचा आशीर्वाद मागूया. आपल्या घरामध्ये आपण परमेश्वराच्या दयेकृपेने सुरक्षित आहोत याकरिता आपण देव परमेश्वराची उपकार स्तुती करूया. आपण प्रार्थनेद्वारे प्रभूला समर्पित होऊया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझी उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंच आहोत बाप्पा. प्रभू खरोखर प्रभू परमेश्वरा, या आठवड्यामध्ये प्रभू तू येथवर आमचा सहाय्यक आहे, मदतनीस आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझं वचन आम्हाला ज्ञात करवित आहे बाप्पा की प्रभू धीराचं अंतकरण तुझ्यासमोर आपलं जीवन जगत असताना, प्रभू आपली जीवनातील प्रत्येक पाऊलं पुढे उचलत असताना या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू हे धीराचं अंतकरण आमच्यासाठी गरजेचं आहे. प्रभू याने तू आम्हाला परिपूर्ण कर. सहनशीलता, सौम्यता, ममता, लीनता प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रदान कर. आणि प्रभू परमेश्वरा, आमच्याद्वारे तुझं गौरव करून घे, तुझं वैभव प्रगट करून घे, तुझं पराक्रम प्रभू परमेश्वरा तू प्रगट कर आणि तुझं सामर्थ्य देखील प्रभू तू प्रगट करावं. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू आमच्या जीवनाशी तो जो तुझा हेतू आहे तो देखील प्रभू परमेश्वरा तू सिद्धीच नाही. आमची या समय तुला प्रार्थना आहे बाप्पा. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्या करवी प्रभू सामर्थ्य प्रदान कर. कृपापूर्वी प्रभू आमची या समय तुला हीच नम्रतेची विनंती आहे. प्रभू या समय प्रभू मंडळीतील प्रभू प्रत्येक लहान थोर व्यक्तींना प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येकाच्या सोबत हो. प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादांनी तू परिपूर्ण कर. प्रभू आमची या समय तुला प्रभू नम्र विनंती आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, अनेक प्रियजनांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा जे दुःखी कष्टी आजारी आहेत त्यांना प्रभू परमेश्वरा तू स्पर्श केलं, तुझं आरोग्य दिलंस, म्हणून आम्ही यावेळेस तुझे मनपूर्वक आभार मानतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू दे. प्रभू या समय आम्ही तुला विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा, तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू जो त्या परमेश्वरा तुझ्या जखम्याचा स्पर्श तू करून प्रभू तू त्यांना आरोग्याने परिपूर्ण केलेला आहेस, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, तेवढे अंकल यांना प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान करीत आहे प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना तुझ्या जखम्याचा स्पर्श कर बाप्पा. गोरपडे अंटी आहेत प्रभू, त्यांना देखील प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांनाही प्रभू परमेश्वरा प्रत्येक औषधोपचार त्यांच्याकरिता प्रभू तू आरोग्याचं ठरव प्रभू परमेश्वर. आणि प्रभू पित्या तुझं वर्धस्त, आरोग्याचं वर्धस्त त्यांच्या जीवनावर तू ठेव प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे प्रभू राया. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. प्रभू राया, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या जवळ आलेलो असताना प्रभू प्रार्थना करीतो त्या परमेश्वरा प्रभू आमच्या प्रभू मंडळीतील प्रभू जे इतर प्रियजन आहेत त्या परमेश्वरा जे दुःखी कष्टी आजारी आहेत अशांना प्रभू तुझ्या हातामध्ये तू घे बाप्पा. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर बाप्पा. प्रभू आमच्या जेकब अंटी आहेत प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यांना देखील प्रभू या अवतारामध्ये प्रभू तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा त्यांना सर्व तू प्रभू तू बरं वाटवते प्रभू. पित्या आमची या समय प्रभू तुला विनंती करीत आहोत पित्या. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा प्रत्येक औषध प्रभू जे घेत आहेत पित्या ते प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता आरोग्याचे ठरे प्रभू. आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा जो काही प्रभू डायबिटीसचा त्रास आहे त्या परमेश्वरा रक्तातील प्रभू जी काही कमतरता आहे पित्या ती देखील तू भरून काढ प्रभू परमेश्वर. आणि प्रभू पित्या एक चांगलं स्वास्थ्य प्रभू तू त्यांना प्रदान कर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू बाप्पा. प्रभू परमेश्वर, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू तुझ्यावर प्रार्थना करीतो पित्या जे आमच्या प्रियजनांनी प्रभू वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांच्याही सोबत तू बाप्पा. प्रभू परमेश्वर, आमच्या तेलगोटे अंटी प्रभू परमेश्वर आम्ही त्यांच्याकरिता तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. प्रभू काल त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला प्रभू, तो त्यांच्याकरिता आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा तू केलेला आहेस प्रभू. आम्ही तुझी स्तुती करीतो प्रभू परमेश्वर. नवीन वर्षामध्ये त्यांच्या तू समवेतो प्रभू. त्यांच्या जीवनाला तुझ्या आशीर्वादांनी तू परिपूर्ण कर बाप्पा. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो प्रभू. तुझं आरोग्य विशेष करून प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना प्रदान कर. आणि प्रभू त्यांच्या कुटुंबाला देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने भर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बाबा. प्रभू परमेश्वरा, प्रभू आम्ही जोगडेकरांटी करिता धन्यवाद देतो प्रभू. आज ते आपला वाढदिवस साजरा करीत आहेत प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा वाढदिवस आनंदाचा, सुखा, समाधानाचा दे. त्यांच्या जीवनावर प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू दे बापा. प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू या अवतारामध्ये लागणाऱ्या शक्ती, सामर्थ्य प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे त्यांना प्राप्त होईल. त्यांच्या जीवनाची तू काळजी व्हा बापा. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो बापा. प्रभू या नवीन वर्षामध्ये प्रभू तू सदैव त्यांच्या समवेत हो. इमॅन्युएल म्हणून तुझं वात्सल्य त्यांच्या समवेत असू दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो बापा. त्यांच्या संबंध कुटुंबाला देखील आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू राय. आम्ही त्यासोबतच प्रभू प्रार्थना करीतो प्रभू परमेश्वरा सॅम्युअल, जॉन प्रभू परमेश्वरा या लेकरांकरिता प्रभू, त्या लेकरांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू. त्या परमेश्वरा त्यांचे वडील प्रभू डेव्हिड मेत्री प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो पित्या परमेश्वरा. ते देखील प्रभू आपला वाढदिवस साजरा करीत आहेत प्रभू. त्या तिघांवरील प्रभू परमेश्वरा तुझा तू आशीर्वाद दे. आणि प्रभू हे नवीन वर्ष त्यांच्याकरिता आशीर्वादित कर बापा. त्या लहान लेकरांना तुझ्या भयात कृपेत प्रभू परमेश्वरा तू वाढीव. तुझ्या वर्धस्त प्रभू त्यांच्या जीवनावर तू कायम कर बापा. या समय तुला प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. ते डेव्हिड दादा प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या जीवनाची तू सदैव काळजी व्हा प्रभू. आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे
प्रभू बाप्पा मी या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. म्हणजे इतर सर्व प्रियजनांना प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये तू विशेष प्रकारे सांभाळ, त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बाप्पा. प्रभू आमची या समय तुला प्रार्थना आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रभू या समय प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. त्या परमेश्वरा लविनाच्या जीवनाकरिता देखील प्रभू परमेश्वरा प्रभू त्या ताईला देखील प्रभू परमेश्वरा तू सांभाळलं प्रभू, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. एक नवीन वर्ष तिच्या जीवनामध्ये प्रभू तू साजरा केलं बाप्पा, आणि प्रभू परमेश्वरा या नवीन वर्षामध्ये तिच्या जीवनामध्ये तू तिच्या सोबत प्रभू. आणि त्या परमेश्वरा प्रभू गेल्या रविवारी प्रभू परमेश्वरा तिने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रभू हे जीवन प्रभू तुझ्याद्वारे जेव्हा लाभलेलं आहे प्रभू, तिच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा, उंचविला जा, आणि प्रभू तिच्या जीवनातील प्रत्येक कामांमध्ये प्रभू तिचा सहाय्यक व मदतनीस हो. हीच प्रभू परमेश्वरा या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. तिच्या संबंध कुटुंबावर प्रभू आम्ही या समय तुझा आशीर्वाद मागून घेत आहोत. प्रभू बाप्पा आमचे सर्व प्रियजन प्रभू तुझ्याद्वारे या दिवसांमध्ये सुरक्षित आहेत, आशीर्वादित आहेत, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. प्रभू परमेश्वर आमच्या मोरे आंटी प्रभू आम्ही यांच्याकरता प्रार्थना करतो, त्यांनाही प्रभू तू स्पर्श कर, आरोग्य दे त्या परमेश्वरा. त्यांच्या हाताची वाट प्रभू त्या परमेश्वरा हालचाल योग्य प्रकारे व्हावी अशी तू दया कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू परमेश्वरा जे काही त्या डिस्लोकेट प्रभू त्यांचा खांदा झालेला आहे त्या परमेश्वरा हात प्रभू परमेश्वरा जो काही त्रास आहे येशूच्या नावामध्ये प्रभू राय त्या हाताचा त्रास दूर करून त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. प्रभू तू प्रार्थना ऐकणारा देव आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू बाप्पा प्रभू परमेश्वरा प्रभू आमचे प्रभू रत्नाकर शिंदे अंकल प्रभू त्यांच्या कुटुंबाकरिता आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. त्यांच्या जीवनाचा प्रभू परमेश्वरा तू सांभाळ करता आहेस, तुझी सुरक्षितता तुझी दयाकृपा त्यांच्या जीवनावर कायम आहे प्रभू, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. निलेश शिंदे प्रभू त्या परमेश्वरा या दादांकरिता आम्ही तुझे आभार मानतो आहोत. त्यांना तू आरोग्य दिलं प्रभू परमेश्वरा, मोठ्या संकटातून त्यांना तू वाचवलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो पित्या. त्यांच्या जीवनाचा वाटाडा तू हो, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना. त्यांच्या संबंध कुटुंबाला तुझ्या सुरक्षिततेने तुझ्या आरोग्याने प्रभू तू परिपूर्ण करून त्यांच्या जीवनाची तू काळजी घे, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा खरोखर प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनाची काळजी घेणारा आमचा जिवंत देव आहे. प्रभू परमेश्वरा आम्ही या समय प्रभू आपली दृष्टी केवळ तुझकडे लावित आहोत बाप्पा. प्रभू राया आमच्या जीवनाला प्रभू परमेश्वरा तू सदैव चालवतो, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. प्रभू आमच्या माधुरी आंटी प्रभू परमेश्वरा डिसूजा आंटी आम्ही त्यांच्याकरिता देखील प्रभू तुझं प्रार्थना करीत आहोत. त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य प्रदान कर, तुझ्या जखम्याचा स्पर्श कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रभू मनीषा ताई प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्यावर प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याचं प्रभू वर्धस्व तू ठेव प्रभू. आमची या समय तुला प्रार्थना बाप्पा. प्रभू पित्या तुझ्या जखम्याचा स्पर्श प्रभू या प्रत्येक दुखण्याकरा व्यक्तींना प्रभू तू करावा प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबांना प्रभू तू आशीर्वादित कर बाप्पा. या दिवसांमध्ये विशेष म्हणून प्रभू तुझ्या त्या परमेश्वर आरोग्याचं वेष्टन प्रत्येकाच्या जीवनाच्या अवतीभोवती, घरांच्या अवतीभोवती, कुटुंबाच्या अवतीभोवती तू ठेव प्रभू. आम्ही या समय तुला नम्रतेची प्रार्थना करीत आहोत बाप्पा. प्रभू तू प्रार्थना ऐकत आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. प्रभू परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पित्या. प्रभू परमेश्वरा येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या सोबत प्रभू आमच्याद्वारे तुझा तू गौरव करून घे बाप्पा. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना प्रभू. आज या समय या प्रार्थनेमध्ये प्रभू राय आम्ही आपलं समर्पण तुला केलेलं आहे प्रभू. आपलं धन देखील आम्ही या समय प्रभू तुझ्या भांडारामध्ये समर्पित केलेलं आहे पित्या. आमच्या घरांमध्ये आमचा इच्छिक दान प्रभू आम्ही जेव्हा तुला समर्पित करीतो पित्या प्रभू परमेश्वरा दानाचा स्वीकार तू कर बाप्पा. प्रभू याच्यावर तुझा आशीर्वाद दे. तुला दिल्याने कधीच उन्हा पडत नाही प्रभू. याचा प्रत्येक अनुभूती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू द्यावी, हीच आमची या समय तुला विनंती आहे प्रभू. या दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण प्रभू राय तुला करीत आहोत पित्या. प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव होते, आमच्याद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं वैभव प्रगट कर, तुझा पराक्रम सामर्थ्य देखील प्रभू तू आमच्याद्वारे प्रगट कर. आमची या समय तुला हीच विनंती आहे. ते धीराचं अंतःकरण आमच्या प्रत्येकाला प्रभू आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे प्रभू परमेश्वर. आम्ही या समय प्रभू आपली याचना तुझ्या समोर सादर करीतो प्रभू बापा. आजच्या या सहभागितेकरिता प्रभू परमेश्वरा या साप्ताहिक प्रार्थनेकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. इथून पुढे प्रभू तू आमच्या समवेत बापा. प्रभू परमेश्वरा आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये यावेळेस विशेष प्रकारे समर्पित करीत आहोत. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू राया आम्ही केवळ तुला देतो बापा. प्रभू राया प्रभू परमेश्वरा या समय प्रभू पुन्हा एक वार प्रभू मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना तुझ्या हातामध्ये दे. जे विश्वासणारे आमच्यासोबत या समय जोडले गेलेले आहेत त्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो बापा. प्रत्येकांच्या तू सोबत प्रत्येकांना आशीर्वादित कर. तेजस्वी या बाळाला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. ही प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत आली बापा. प्रभू परमेश्वरा त्यांनाही प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान कर. त्या बाळाला प्रभू परमेश्वरा प्रत्येक ताप इन्फेक्शन येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू राया प्रभू परमेश्वरा तिला तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो. पुन्हा एक वार आपलं जीवन तुझ्या हातामध्ये दे. ही प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तो ऐक बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आपल्या ऋणासमोर सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास स्पर्श तारू नकोस तर आम्हास सोडापासून सोडे, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येतो सदा सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन.
धन्यवाद. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजची भक्ती देवाने आमच्यासाठी आशीर्वादित केली, आध्यात्मिक लाभाची केली, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण प्रत्येक जण आपली काळजी होऊया, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये वाढूया, त्याच्या वचनामध्ये आपण वाढूया आणि आपल्या जीवनाद्वारे त्या देव परमेश्वराचं गौरव आम्ही सदोदित प्रगट करूया. ते धीराचं अंतःकरण आम्हास आमच्या जीवनामध्ये प्रत्येकास प्राप्त हो, हीच प्रभूचरणी यावेळेस नम्र विनंती आहे. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, पुन्हा एक वार परमेश्वर आपला प्रत्येकास आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.